नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू अवर चॅनल व्लॉगर अनिता. सो आज एक नवीन दिवस, नवीन भटकंती आणि आज आम्ही चाललो आहोत कुठे? वज्रेश्वरीला. ॲक्च्युली तुम्हाला थंबनेलवरून कळलंच असेल की आम्ही कुठे चाललो आहोत. तर आता आम्ही निघत आहोत. आता वाजलेत किती? 10:30 या टायमिंगला आम्ही घरातून निघत आहोत. पहिल्यांदा एवढा लेट आम्ही कुठेतरी जर्नी करण्यासाठी जात आहोत, भटकायला जात आहोत. होप की आम्हाला ऊन जास्त मिळणार नाही, उन्हामध्ये प्रॉब्लेम होईल. सो आता आम्ही निघत आहोत. जास्त बडबड न करता आम्ही आता घरातून बाहेर पडत आहोत आणि जात आहोत वज्रेश्वरीच्या दिशेने. सो कनेक्टेड राहा व्लॉग पूर्ण एन्जॉय करण्यासाठी. A few moments later. पुढून आता राईट फायनली चांगला रस्ता मिळालेला आहे आम्हाला. रस्ता बघा कसलाच खडबडीत आहे. येताना पण आम्हाला असेच रस्ते भेटले आणि आता देखील आम्ही असेच रस्ते फेस करत आहोत. मला कॉल येतो, 1 मिनिट. व्यवस्थित आहे ना? चुरा ना झालं. 200 ml नाही पाण्याची बॉटलचं.
व्हेरी गुड जायचं आपल्याला. नाही ते मी हे करणार आहे, फेअर करणार. मला वाटतं इथे ते हे हां कर ना, मी करू. तुला करायचं आहे? हां चालेल. हां चालेल. इथे कसं करतात ना. हा ठीक आहे. अरे आपल्याला प्रसाद वगैरे तो घेऊन जाऊ ना विकत की हा नेलं देवीला चढवायला. हे करते ते आपण खाणार नाही आहोत. बस. हे घेऊन जाऊया आपण नारळ. ठीक आहे चल. तर मंडळी आमचे आता जस्ट दर्शन झालेले आहेत. व्यवस्थित असं दर्शन आम्ही घेतलेले आहे. रस्त्याची अपडेट मी तुम्हाला थोड्याच वेळात देईल, आमचा कसा रस्ता होता. बट दर्शन खूप छान झालेलं आहे. आता आम्ही पुढे जात आहोत. हे कुंभाजवळ ना, हे कुंभ 7 कुंड. कुंड 7 कुंड आहे, तिथे आम्ही जात आहोत. पण दर्शन मात्र एक नंबर झालेलं आहे, खूप छान झालेलं आहे. आणि बस याच्यात मासे आहेत. हे बघ इथे आहेत.
हे थंड आहे, कोमट आहे आणि ते वाले ना ते जास्त गरम आहे. पाय ठेवून बघतो. थंड आहे ना, गरम आहे उलट. जास्त गरम आहे. तिथे जाऊन पाय ठेवते, थंड असते. उलट जास्त गरम आहे. बघू दे. हे कमी आहे. हां रे, पाय सरकायचा माझा. कोमट आहे, असं तिथे नाही. कोमट आहे. हा, दिवाल कोमट आहे. ते वाले बघून येऊ काय? पाय जर लावून. पडू नका फक्त. कोमट आहे. हां, येऊ तिथे बसायला. तुम्ही बसून पाहिजे ते. हा, गरम आहे का? गरम आहे. गरम पाण्याचं कोणतं बोलतात? सटक पडली तर मी. हां रे, गरम आहे. ते जास्त गरम आहे. मला काहीतरी सीता लांब लागतो, नको पण बोलतो. हां, चल झाला, मंदिरात मग येऊन बसूया इथे. हां, हे गरम आहे. तर गाईज, आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत आणि बाकीची सगळी अपडेट मी घरी गेल्यावर देईल. रस्ता वगैरे कसा होता, प्रवास कशी होती, जर्नी कसा निघालेला. सो ओव्हरऑल एक्सपिरियन्स ठीकठाक होता. दर्शन खूप छान झालेलं आहे. सगळी अपडेट मी घरी गेल्यावर देईल. सो स्टे कनेक्टेड. सो गाईज, फायनली आम्ही रिटर्न आलेलो आहोत घरी. आम्ही फ्रेश झालेलो आहोत आणि हा व्लॉग एंड करायला आता घेतलेला आहे. 1 तास झाला आम्हाला येऊन आणि मोबाईलमध्ये बिझी. अरे सो आता आम्ही हा व्लॉग एंड करायला घेतलेला आहे. तुम्हाला सांगते आमचा प्रवास कसा होता, एक क्विक अपडेट देते. सो एकंदरीत आमचं दर्शन खूप छान झालं. तिथला जो एरिया होता आम्ही बऱ्यापैकी एक्सप्लोर केला आहे. बट जो जर्नी होती, जो ज्या रोडने आम्ही गेलेलो, एकदम खराब आणि बकवास रोड होता. भरपूर प्रमाणात कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. ॲक्च्युली मोठ्या प्रमाणात खूप काम चालू आहे. तर मी तर सजेस्ट करेल, बाय रोड जर जाणार असाल तर टाळा. बाय ट्रेनने वगैरे जाऊ शकता. ट्रेनने तिथून विरार किंवा वसई स्टेशन आहे ना जवळ, विरार किंवा आय थिंक विरार वसई स्टेशन तिथून ट्रेनने जवळ आहे. मी खूप वर्ष आधी गेले होते त्यामुळे मला एक्झॅक्ट लक्षात नाही आहे. स्टेशन वसई किंवा विरार आहे आणि त्या स्टेशनला उतरल्यानंतर तिथून बस आहे, बस किंवा ऑटो तुम्हाला मिळून जाईल आणि ती डायरेक्ट आपल्याला तिथे सोडून देते. तिथे बस स्टॉप देखील आहे, मी त्याचा देखील व्हिडिओ काढलेला आहे, तो देखील तुम्हाला व्लॉगमध्ये दिसेलच. तर मी सजेस्ट करेल की रोडने तर तुम्ही हेच करा, अवॉइड करायचा प्रयत्न करा. बिकॉज खूप घाण आहे तिथे स्थिती. जायला पण यायला जाताना आमची लिटरली हालत झाली होती. लिटरली एवढा खराब रस्ता होता. खूप धूळ होती, एवढी धूळ होती, बापरे. म्हणजे तर अशी डोळ्यात जात होते. आणि त्याच्यात मी चुकी ही केलेली की मी हेल्मेट घातला नव्हता आणि मला जाताना 2दा सांगितलं देखील होतं की हेल्मेट घाल. बट माझी एकदम जास्त हुशारी, मला हेल्मेट घालायचा नव्हता. बिकॉज मला असं होतं की हेल्मेट घातलं की मी केस वगैरे विस्कटतील म्हणून मी हेल्मेट नाही घातला आणि त्याच्यामुळे मला फेस करावं लागलं प्रॉब्लेम. खूप धूळ होती. सो बेटर की जर जाणार असेल रोडने तर हेल्मेट कॅरी करा. मागे जो कोणी बसतो त्याने देखील हेल्मेट घाला, सेफ्टी पर्पज आणि सेकंड धूळ पर्पज. सो रोडने हा जो प्रवास होता खूप घाण होता आणि रस्ते खूपच खराब होते. तर पोचल्यानंतर आम्हाला असं वाटलं की रिटर्न येताना आम्हाला चांगला रस्ता मिळायचे चान्सेस आहेत. बट
रिटर्न येताना वे चांगला म्हणजे पटकन पोचलो आम्ही, त्याच्यात नो डाऊट. जाताना जेवढा तास लागला आम्हाला 1.5 तास दाखवलेले जाताना, पण आम्ही 2-2.5 तास लागले ना आपल्याला पोचायला तिथे. 1.5 तासाची जर्नीला 2-2.5 तास लागले, पण येताना आम्ही 1.5 तासातच आलो बिकॉज आम्ही वेगळा रूट घेतला. बट तो रूट पण थोडाफार तसाच होता, खडका रस्ता होता, खूप कन्स्ट्रक्शनचं काम चालू होतं. तर एकदम बकवास रस्ते आहेत त्या साईडला जायचे. भिवंडीत जाताना मी तुम्हाला सांगते, आम्ही नाशिक हायवेने गेलो होतो, वाया भिवंडी रोड होता ना, करेक्ट, भिवंडीचा रोड होता. त्याच रस्त्याला जे शिवाजी महाराजांचं मंदिर ज्या रस्त्याला लागतं तोच रस्ता होता ना, त्याच रस्त्याने आम्ही गेलो. वर्स्ट खराब रस्ता होता. येताना आपण कोणत्या रस्त्याने आलो? येताना वेगळा रस्ता होता, पण तो लवकर पोचतो, पण रस्ता तसंच घालत होता. हां, मॅपवरती आम्हाला वेगळा रस्ता दाखवला, तर आम्ही ट्राय मारलं की चला वेगळा रस्ता नाही, पण लवकर पोचलं, पण रस्ता तो घाणच होता. सो ही होती रस्त्याची अपडेट जी की मी तुम्हाला दिलेली आहे. आणि माझ्या सजेशनप्रमाणे तुम्ही बाय रोड अवॉइड करा, ट्रेनने जावा. ट्रेनने तिथून गेल्यानंतर जसं मी सांगितलं बस वगैरे मिळून जाईल, ऑटो पण मिळून जाईल. सो सेकंड सांगायचं म्हणजे एक्सपिरियन्स आमचा ओव्हरऑल तिथे पोचल्यानंतरचा खूप छान होता. दर्शन खूप छान झालं. मूव्हिंग लाईन होती, खूप गर्दी होती संडे असल्यामुळे, बट लाईन मूव्हिंग असल्यामुळे आमचं दर्शन पटकन झालं. त्याच्यानंतर आम्ही तिथून कुंड आहे तिथे, 7 कुंड आहेत तिथे गेलो. तिथे देखील आम्ही खूप मस्त एक्सपिरियन्स केला, खूप छान वाटलं, खूप मस्त वाटलं. 1 डेसाठी अमेझिंग प्लेस आहे, 1 डे ट्रिप प्लॅन करू शकता. सो बेस्ट एक्सपिरियन्स, बेस्ट असं नाही, चांगला एक्सपिरियन्स आहे. रस्त्यामुळे आमचा थोडासा खराब एक्सपिरियन्स गेला, बट ओव्हरऑल छान प्लेस आहे ती. सो तुम्ही देखील एकदा विजिट करा. आणि हा व्लॉग आपण इथे एंड करूया. आता जास्त बडबड नाही करत, हा व्लॉग हे काय करूया, एंड संपवूया आणि भेटूया अशाच एका नवीन व्लॉगमध्ये लवकरच. सो तोपर्यंत बाय बाय. आणि हां, जो कोणी चॅनलला नवीन असेल त्याने चॅनलवरती सबस्क्राईब करा. हा व्लॉग आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि असं सपोर्ट करा. आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कसा वाटला हा व्लॉग, नक्की सांगा. सो आता भेटूया नवीन व्लॉगमध्ये, नवीन जर्नीला, नवीन डेस्टिनेशनला किंवा काहीतरी वेगळ्या व्लॉगमध्ये. सो तोपर्यंत बाय, से बाय बाय. बाय.